हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूस किचन। आज आपण फ्रूट कस्टर्ड करणार आहे। तर त्यासाठी इथं मी दूध तापायला ठेवलेलं आहे। तर आधी मी हे तापवून घेतलं होतं, फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे परत हे मी गरम करायला ठेवलं। आता हे दूध गरम होऊ देत, मग आपण पुढची कृती करूया। फ्रूट कस्टर्डमध्ये टाकण्यासाठी हे फ्रूट्स मी कट करून घेतलेत। हे सफरचंद आहे, त्यानंतर द्राक्ष, केळी, चिकू, आपल्या आवडीनुसार आपण फळं घ्यायचे। त्यानंतर आता आपण कस्टर्डचा एक पेस्ट करून घेणार आहे। तर इथं मी ही कस्टर्ड पावडर घेतली, तर त्यामध्ये दूध टाकूया आणि ह्याला मिक्स करून घेऊया। मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते। आता हे जे दूध आपण गरम करायला ठेवलं आहे, तर त्यामध्ये साखर टाकूया। 2-2.5 चमचे मी साखर टाकली। आता ही साखर इथं गरम दुधामध्ये वितळेल। आपलं दूध पण हे उकळलं, साखर पण याच्यामध्ये विरघळली। आता गॅस बंद केलेला आहे मी। आता हे जी कस्टर्ड पावडर आपण हे करून घेतलेली, दुधामध्ये मी कस्टर्ड पावडर टाकून घेतलेली, तर आता हे याच्यामध्ये मिक्स केली। आता परत मी 1-2 मिनिटं हे गरम करून घेणार आहे। आपलं पीठ आता शिजलं पाहिजे, म्हणून आपण इथं हे बघा किती दाटसरपणा यायला चालू झाला। अजून 1 मिनिट आपण याला गरम करूया। आता हे खाली लागू नये म्हणून आपण हे कंटिन्यूअस हलवत राहायचं, नाहीतर ही पेस्ट जी आहे ती खाली भांड्याला लागेल। आता इथं आपण 2 ते 3 मिनिटं ह्याला गरम करून घेतले। आता गॅस बंद करूया। गॅस बंद केला। आता हे जे आपण दूध हे करून घेतलेलं आहे, तर आता हे मी याच्यामध्ये बाउलमध्ये काढते। आता ह्याला आपल्याला थंड करून घ्यायचं। आता हे थंड होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवते याला। त्याची थोडीशी वाफ अजून जाऊ देत। वाफ गेल्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवून हे दूध आपलं हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। आता हे मी फ्रीजमध्ये ठेवते आणि नंतर आपण फ्रूट्स घालायचे त्याच्यामध्ये। आता हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार फ्रूट्स टाकून घेऊया। द्राक्ष, केळी, चिकू, आपल्या आवडीनुसार फ्रूट्स टाकायचे। मिक्स करून घेऊया। आपलं फ्रूट कस्टर्ड तयार आहे। हे आपलं फ्रूट कस्टर्ड तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।
याच्यावर मी थोडेसे बेदाणे टाकलेत, ब्लॅक आणि जे नेहमीचे असतात ते. आता हे अगदी असं चिल एकदम थंडगार करून घेऊया. परत आता मी याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे.